नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। बदनापूर तालुक्यातील सायगाव, डोंगरगाव आणि कुंभारी या गावामधून सध्या बेसुमार वाळू उपसा सुरू आहे। डोंगरगाव शिवारातील अवैध वाळू साठा केलेल्या ठिकाणी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करून वाळू जप्त केली आहे। बदनापूर तालुक्यातील सायगाव, डोंगरगाव आणि कुंभारी या गावामधून सध्या बेसुमार वाळू उपसा सुरू आहे। याकडे तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांचं सर्रास दुर्लक्ष होत आहे। डोंगरगाव येथे देखील अवैध वाळू साठा केला जातोय। याबाबत तक्रार झाल्यानंतर महसूल विभागाने 12 ब्रास वाळूचा पंचनामा केलाय। ग्राम महसूल अधिकारी कैलास सुंदरडे, सज्ज माजलगाव कुंभारी, मंडळ अधिकारी संजय दिघे, पोलीस पाटील कुंभारी, सुभाष भिकाजी बखळे पाटील, संजय उगले पाटील, सतीश नानासाहेब इंगळे, विठ्ठल शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती। श्री संत गजानन महाराज यांची पालखी परतीच्या मार्गाने जालना येथे दाखल झाली आहे। महानगरपालिका प्रशासनाने या पालखीचं स्वागत केलं। 21 जुलै रोजी पंढरपूर येथून शेगाव येथे जाणारी पायी दिंडीसह श्री संत गजानन महाराज यांची पालखी इंदेवाडीमधून जालना शहरातील हद्दीत परतीच्या मार्गाने दाखल होताच जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर तसेच महानगरपालिका अधिकारी यांनी दर्शन घेऊन जालना शहरात दिंडीचे स्वागत केले। तसेच 2 दिवस जालना येथे मुक्कामी असलेली या दिंडीचा पहिला मुक्काम SB शाळेच्या पाठीमागील महापालिकेच्या घोंगरे स्टेडियम या मैदानावरती असून दुसरा मुक्काम हा GS कॉलेज येथे असणार असून जालना महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्यात। वारकऱ्यांसाठी राहण्याचं नियोजन केलंय। जालना नगरवासियांनी श्री संत गजानन महाराज यांच्या पालिकेच्या दर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त यांनी यावेळी केलं। या प्रसंगी सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, सुप्रिया चव्हाण, केशव कानपुडे, नगर अभियंता सय्यद चौद, विद्युत अभियंता गावंडे, कार्यालय अधीक्षक विजय फुलंब्रीकर, संजय भालेराव, गणेश बत्तीन, सचिन मेहरा, आनंद मोहिदे, बंडू चव्हाण आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। आज म्हणजे आषाढीनंतर परतीच्या पालखीचं आज जालना शहरामध्ये आगमन झालेलं आहे। आम्ही महापालिकेच्या वतीनं आणि सर्व जालना शहरवासियांच्या वतीनं या ठिकाणी पालखीचं स्वागत केलं। पालखीसाठी आणि पालखीमधल्या वारकऱ्यांसाठी ज्या आवश्यक सुविधा आहेत, आम्ही घोंगरे स्टेडियमची यावेळी SBच्या ठिकाणी अडचण असल्यामुळे घोंगरे स्टेडियमची व्यवस्था केली आहे। तर राहण्याची व्यवस्था, बाकी स्वच्छता वगैरे सर्व व्यवस्था झालेली आहे। उद्याचा मुक्काम JS कॉलेजकडे असणार आहे आणि परवा सकाळी पालखी इथून निघणार आहे। या 3 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आपण महापालिकेच्या वतीने स्वच्छता, पाणी आणि बाकी ज्यांना ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या सर्व सुविधा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो। सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी स्वागत केलंय आणि दर्शनासाठी आज आणि उद्या पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी आहे त्या ठिकाणी लोकांची व्यवस्था करण्यासंदर्भातही आम्ही प्रशासनाला तशा सूचना दिल्या। लातूरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जालना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जालन्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। जालना शहरातील मंठा रोड लागत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली होती। या घटनेनंतर जालन्यात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली। या घटनेचा तीव्र शब्दात निषेध माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण यांनी केलाय। काल रात्री लातूरला आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब यांच्या समोर छावा संघटनेच्या माध्यमातून पत्ते फेकण्याचा प्रयत्न झाला आणि निघत असताना तटकरे साहेबांनी स्वतः अतिशय शांततेनं ते निवेदन स्वीकारलं होतं, पण छावाची जी मंडळी होती ती बाहेर पडत असताना त्यांनी काहीतरी अश्लाघ्य गैरशब्द वापरले आणि त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी जो काही प्रकार टीव्हीवर घडला तो आपण पाहिलेला आहे। आम्ही त्याचं समर्थन करत नाही, ते व्हायला नको होतं ते झालं,
स्वतः तटकरे साहेबांनी याबद्दल सांगितलंय आणि नंतर सूरज चव्हाण साहेब जे आमचे प्रवक्ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे. एवढं सगळं घडत असताना या ठिकाणी छावाची जी काही 2-4 कार्यकर्ते मंडळी होती ती अचानक रात्री 12च्या नंतर या ठिकाणी आली आणि त्यांनी इथं माझा वॉचमन होता भोतेकर म्हणून जळगावचा, त्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. माझा ड्रायव्हर इथंच वरती झोपलेला होता संभाजी भोतेकर. आणि मग माझ्या मुलाला फोन केला, ते आले, संतोष ढेंगळे आले आणि ती माणसं ट्रेस आउट झाली. त्यांचे नाव माहिती आहेत, CCTVत आलेले आहेत. त्यांच्या नावानिशी रात्रीच पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. मी पोलीस प्रशासनाचे आभार मानेल की प्रशासनाने अतिशय तात्काळ तडकाफडकी याची दखल घेतलेली आहे. आणि सकाळी स्वतः DYSP कुलकर्णी साहेब असतील, मोरे साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी आताही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो. पण गुन्हेगारांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि कायद्यानुसार त्यांना योग्य शासन झालं पाहिजे. या ठिकाणी आता सुदैवानं काही घडलं नाही, हा वेगळा भाग. पण पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा प्रकार हा निश्चितच निंदनीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आम्ही या प्रकाराचा निषेध व्यक्त करतो. थांबतो. ठीक आहे. कार्यालयावर फेकलंय का आपलं पेट्रोल? हो, कार्यालयावर फेकलाय पेट्रोल बॉम्ब. ह्या इथे तुम्हाला दाखवतो. पोलिसांनी त्याच्या पेट्रोलच्या बाटल्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत, पोलिसांच्या ताब्यात आहेत. जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या चंदनझिरा येथील हॉटेल इंद्रायणी जवळ रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकी स्वाराची धडक बसून अपघात होऊन यामध्ये अनिल गोळेकर आणि सुभाष भिसे जखमी झाले असून यामध्ये एकाची प्रकृती गंभीर तर एक किरकोळ जखमी झालाय. वारंवार प्रशासनाला विनंती करून देखील या रस्त्यावर रिफ्लेक्टर लाईट किंवा ब्रेकर बसवले गेले नाही, त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत असा आरोप देखील सामाजिक कार्यकर्ते अक्षय मोरे यांनी केलाय. दरम्यान अपघातानंतर जखमींना जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून या अपघातातील एकाची प्रकृती गंभीर असल्या कारणाने डॉक्टरांनी तपासून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालय येथे रेफर करण्यात आलंय. परिसरामध्ये काही ऍक्सिडेंट झालाय, आपल्याकडे काही रुग्ण आलेत का? हो, आज दिनांक 20/7/2025 रोजी 8:30 ते 9च्या दरम्यान चंदनजिरा परिसरात इंद्रायणी हॉटेल समोर एक मोटरसायकल आणि पादचारी इसम यांच्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यामुळे 2 इसमांना आपल्या अपघात विभाग जिल्हा रुग्णालय जालना इथे ऍडमिट केलेले आहे. तर दोघांना तपासणी केलेली असताना एक रुग्ण थोडा अस्तव्यस्त आहे. तर सदरील रुग्णांना परिसरातील स्थानिक समाजसेवी युवकांनी आपल्या इथे भरती केलेलं आहे. तर 2 रुग्णांपैकी एकाचे नाव कळालेले आहे, तर त्याचं नाव अनिल गोळेकर असून दुसऱ्या इसमाचे नाव सुभाष साहेबराव भिसे. यामध्ये कोणी सिरियस वगैरे आहे? यातला एक इसम सिरियस आहे. काय नाव सर आपलं? माझं नाव डॉक्टर विकास गटकर, वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय जालना. परिसरामध्ये काही आता नुकतंच ऍक्सिडेंट झालाय, काय ऍक्सिडेंट झालाय, कोण होते, काय? MIDCचे वारंवार कर्मचारी किंवा तिथले स्थानिकचे लोक वारंवार ते रस्त्यावरती जात असतात आणि भरपूर ग्रस्तीचा विषय आहे तिथला. त्या ठिकाणी अनिल गोळेकर आणि सुभाष भिसे या 2 इसमाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. या ठिकाणी तिथं आपण वारंवार प्रशासनाला विनंती करत आहे की बाबा ब्रेकर बसवा किंवा तिथं काहीतरी रिफ्लेक्टर लावा. हे प्रशासन म्हणजे आतापर्यंत झोपलेलं आहे. प्रशासन त्यांनी काही तिथं रिफ्लेक्टर लावले नाही, ब्रेकर बसवले नाही, यामुळं वारंवार ॲक्सिडेंट होत आहे तिथं. आणि यामुळं आज जो ॲक्सिडेंट झालेला आहे अनिल गोळेकर आणि सुभाष भिसे यांचा, यामुळं आज तरी त्यांचा मेजर ॲक्सिडेंट झालेला आहे, उद्या एखाद्याचा बळी जाऊ शकतो. या ठिकाणी ब्रेकर बसवायचं प्रशासनाला आपण वारंवार सांगत आहे, तरी प्रशासन बसवत नाही. हे प्रशासनाची नाचक्की आहे. घेऊन आला त्यांना? हो, मी स्वतः त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घेऊन आलोय. कशाचा ऍक्सिडेंट झाला? 2 व्हीलर आणि पायी चालत होता माणूस व्यक्ती, त्याचा ॲक्सिडेंट झालाय. माझा अक्षय विजयराव मोरे, माझे सर्व सहकारी त्यांना घेऊन आले. जालन्यात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडलं असून संत गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरात आगमन होताच मुस्लिम समाजाकडून वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांनी स्वागत केलंय.
जालन्यात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडतंय. संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरात आगमन होताच मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जालन्याच्या नूतन वसाहत भागात गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं. यावेळी मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी गण गण गणात बोतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. आषाढी एकादशीनंतर संत श्री गजानन महाराजांची पालखी परतीच्या प्रवासावर असून आज या पालखीचं जालना शहरात आगमन झालंय. यावेळी पालखीतील वारकऱ्यांचा मुस्लिम समाजाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या पालखीत 3 अश्व, 700 वारकरी, रुग्णवाहिका, रथ गाड्या सहभागी झाल्यात. तसेच या प्रसंगी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा सत्कार शेख इब्राहिम भाई मित्रमंडळाच्या वतीने पुष्पहार घालून करण्यात आला. त्याचबरोबर माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि शेख इब्राहिम भाई यांनी मोठ्या उत्साहात पालखीचे आणि वारकऱ्यांचे यथोचित स्वागत केले. इब्राहिम भाई, मला सांगा की आज तुम्ही पालखीचं स्वागत केलं, काय भूमिका? मी 14 वर्षापासून गजानन महाराजची पालखी आणि वारकऱ्यांचं मुस्लिम समाजातर्फे स्वागत करतो. आणि 2011 साली जे माऊली महाराजचे दिंडीचं जे ॲक्सिडेंट झालं त्याच्यात 28 ते 22 भाविक जे मयत झालते तेव्हा पुरा महाराष्ट्र आहे ना भाऊक झालता आणि त्याच्यात मुस्लिम समाज पण पूर्ण भाऊक झालेला होता. तर त्या अनुषंगाने मी एक विचार केला की 2011 पासून बाबा आपण या दिंडीचं स्वागत काऊन नाही करावं. मग आम्ही हे परंपरा चालूच केली. आता तर गजानन महाराजची पालखी आणि वारकऱ्यांचं फुल हार श्रीफळ देऊन स्वागत करायचं. तर आता मी ती परंपरा आता चालू ठेवलेली आहे आणि मी त्यांचं स्वागत करून मनाला शांती वाटते ना. एक समाजामध्ये एक संदेश जातो व सगळे इथं समाज बांधव एकत्र राहतात आणि पुऱ्या समाजात काय पुऱ्या महाराष्ट्रात मेसेज जातो हे चांगलं की बाबा सगळे समाज बांधव एकत्र आहे म्हणून. सांगायचं तात्पर्य की मुस्लिम आणि हिंदू भावांचा एकचारा या दृष्टीकोनातून आपण स्वागत जालन्यात पहिल्यापासून मी लहानपणापासून बघतो. जालन्यात पहिल्यापासून जालन्यात आहे ना मुस्लिमांचा भाईचाराच आहे. मुस्लिम समाज हिंदू समाज इथं भाईचाराच आहे. इथं कुणाचं काही वायरी नाही, काही नाही. इथं सगळे एक मिळून एकोप्याने राहतात, सहखुशी परिवारासारखं राहतात. यावेळी आपण माझे आमदारांचा सत्कार सुद्धा केला. हो, ते आमचे काय म्हणजे नेते आहेत ते आमचे, त्या हिशोबाने आम्ही त्यांचा सत्कार दरवर्षीच करतो. लातूरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेवर मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. गृहमंत्र्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दादा, काल लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत निवेदन देण्यासाठी आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या त्या कृत्याच्या निषेधार्थ प्रतीक अभिनव आंदोलन म्हणून प्रत्येक कॅट त्यांना देताना त्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? याच्यावरती अजितदादांचा अंकुश असणं गरजेचं. जो पक्ष चांगला वाढायला लागलाय, तरुणाची फळी जोडायला लागली, ज्यांच्याकडे जे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते हे जे नुसते आव्हान आहेत, अशांमुळं अजितदादा डबघाईला यायला लागले. ते सत्य आहे, डबघाईला यायला लागले अजितदादा. ते विजू भैयाने केलं काय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. विजू भैयाने काय केलं की शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेले. ते संघटना वगैरे हे भाग बाजूला ठेवा, पण ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं, निवेदन दिलं. तुम्ही मारता त्याला, हे कुठले मगरूर आहे? याच्यावरती समाज सुद्धा आता गप्प बसणार नाहीये. कारण ते शेवटी विजू भैया हे लेकरू समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडायसाठी तिथं गेलं होतं. त्वरित कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी त्या मारहाण करणाऱ्या कोण व्यक्ती मला माहित नाही, त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे. आणि अजितदादांनी यांना ज्या पदावर बसलेला असेल तो हाणमार करणार, त्या पदावर तात्काळ त्याची हकालपट्टी करायला पाहिजे. त्याचा राजीनामा घेऊन त्याच्यावरती फौजदारी गुन्हे जे आहेत ते सुद्धा पक्षातर्फे सुद्धा करायला पाहिजेत. हकालपट्टी होणं तर 100% गरजेचं आहे. त्याची जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं देवमूर्ती येथे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज 81वा दिवस पूर्ण झाला असून या 2.5 महिन्याच्या वर्षा कालावधीमध्ये अधिकारी वर्ग जवळपास 4 वेळेस येऊन गेलेत, मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. या आंदोलक शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी उचललेलं टोकाचं पाऊल शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर विश्वास करून मागे घेतले.
परंतु नेहमीप्रमाणे शाब्दिक छळ करून शेतकऱ्यांच्या भावना पुन्हा पुन्हा दुखवण्याचं काम प्रशासनामार्फत सुरू आहे असा आरोप करत त्यामुळे शेतकऱ्यांनी वैतागून आज सकाळपासून पाण्यामध्ये जलसमाधी घेतली आहे। या प्रकरणात 6 तास उलटून देखील प्रशासनाकडून साधी विचारणा देखील झाली नाही। शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करण्यात यावे। सध्या 2025 सुरू असताना 2017च्या प्रमाणे काढण्यात आलेले भाव हा शेतकऱ्यांवर अन्याय असं म्हणत महापालिका प्रभाव क्षेत्रामध्ये येणाऱ्या जमिनींना आकर्षक दर लागू करावा आणि फळझाडांना मुंबई नागपूर समृद्धीमध्ये दिलेल्या भावाप्रमाणे भाव देण्यात यावा आदी मागण्यांसाठी 81 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 81वा दिवस। सकाळी 11 वाजल्यापासून हे सर्व शेतकरी मागे जी तुम्हाला विहीर दिसते या विहिरीमध्ये ओल्या विहिरीमध्ये त्यांनी उड्या घेतलेल्या आहे आणि 2-2.5 तास ओलांडून हे अद्यापर्यंत कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप आमची दखल घेतलेली नाही। ज्यावेळी त्यांचा आतमध्ये थांबण्याचा कळस होईल, जेव्हा त्यांना ते असह्य होईल, तो क्षण असेल जेव्हा आमच्या ह्या हातामध्ये ह्या डिझेलच्या बाटल्या आहे ह्या आम्ही अंगावरती घेऊन आत्मदहन करू। आता तुम्ही जर सध्या लक्षात घेतली एक गोष्ट तर पूर्णचे पूर्ण जालना जिल्ह्यातील विविध गावांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सर्व शेतकरी हे आजही प्रशासनाकडून कुठली तरी दखल घेतली जावी म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहेत, ज्यामध्ये पाण्याची विहीर असो, कोरडी विहीर असो, झाड असो, टावर असो, डीपी असो, अशा विविध गोष्टी। पण ह्या इथल्या सर्व शेतकऱ्यांपैकी जर कुठल्याही शेतकऱ्याच्या जीवाला काहीही बरं वाईट झालं याचा सर्वस्वी फक्त आणि फक्त श्रेय याचं जाईल ते शासन आणि प्रशासनाला। आता तरी एक काळीमा फासण्यासारखी गोष्ट कुठेतरी जर तुम्हाला टाळायची असेल तर या गोष्टीची आता तरी दखल घ्या आणि आम्हाला रास्त भाव द्या। आमच्या ज्या रास्त मागण्या त्याला कुठेतरी तुम्ही आज तरी ग्राह्य धरून आमच्या प्रश्नांचे कुठेतरी निवारण करा। जय जवान जय किसान। आणि हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे। आम्ही इतिहास नव्हे तर भावी पिढीचं भविष्य घडवतो। आधुनिक लहुजी सेना जालना जिल्हा यांच्या वतीनं सादर आमंत्रण। साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध DJ आणि लेझर शोचं आमंत्रण। दिनांक 1 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी संध्याकाळी 6 वाजता। स्थळ स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर चौक, सिंधी बाजार, जालना। कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र, लोकनेते माजी आमदार जालना विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगीनाताई सोमनाथ भाऊ कांबळे, संस्थापक अध्यक्षा आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य। स्वागताध्यक्ष अक्षय भैया गोरंट्याल, युवा सम्राट जालना, अध्यक्ष गंगाधर लाखे, कार्याध्यक्ष
रामभाऊ सुतार, सचिव पैलवान संतोष कांबळे, उपाध्यक्ष गणेश जाधव।